नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 13 जानेवारी 2021 दुपारचे 4:30 वाजलेत. दररोजप्रमाणे निफ्टी इंडेक्स चार्ट ॲनालिसिस. तर मी विवेक कुलते नेहमीप्रमाणे किंवा दररोज लक्ष्य असेट सर्व्हिस ह्या यूट्यूब चॅनलवरती आणि लक्ष्य असेट सर्व्हिसच्या टेलिग्राम चॅनलवरती लाईव्ह अपडेट आणि यूट्यूबवरती व्हिडिओ टाकत असतो की तसाच तुम्ही अभ्यास करून स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करून फायदा कमवू शकता. आणि अभ्यास केल्याशिवाय इन्व्हेस्टमेंट करणे कधी पण फायदेशीर राहील. तर मित्रांनो, तुम्ही जे स्क्रीनवर बघत आहात तो चार्ट आपण काल काढला होता, 15 मिनिटाचा निफ्टीचा इंट्राडे चार्ट, की जो काल आपण इथे क्लोज झालो होतो जवळपास 14,575च्या आसपास. आणि मग मी हाय रेजिस्टन्स काढला होता 14,650 आणि सपोर्ट 14,500. आज निफ्टी जो रेजिस्टन्स होता त्याच्या जवळपास जाऊन ओपन झाला, पण तिथे सस्टेन न होता खाली आला आणि थोडीशी प्रॉफिट बुकिंग बघायला मिळाली. आणि जो लो घेतला आजचा 14,450, की तेव्हा असं वाटत होतं की निफ्टी अजून खाली जाईल का, पण नंतर जवळपास 2:30 वाजेच्या सुमारास परत बाईंग बघायला मिळाली आणि निफ्टी जवळपास फ्लॅट क्लोज आपल्याला बघायला मिळाला. 2 दिवसाचा हे अप ट्रेंड होता बघा. इथून तुम्ही बघाल 11 जानेवारीपासून इथे पण अप, इथे पण अप, बरोबर आहे. काल पण सुद्धा अप क्लोज झाला. तर आज थोडंसं ग्लोबल क्यूज निगेटिव्ह आणि अमेरिकेकडनं डोनाल्ड ट्रम्पवरती काहीतरी सेनेटमध्ये इम्पीचमेंटच्या वरती वोटिंग, अशा आणि काही इकॉनॉमिक न्यूज नसल्यामुळे जरी डेटा आपला चांगला आला, सीपीआय डेटा, आयआयपी डेटा जो असेल, कोरोनामध्ये तर खूप काही चांगला येईल असं नाहीये, पण पहिल्यापेक्षा थोडासा चांगला, त्याचा इम्पॅक्ट फक्त सकाळी दिसला. नंतर प्रॉफिट बुकिंग बघायला मिळाली, कारण काल थोडासा व्हॉल्यूम कमी होता. काल एफआयआयने कमी खरेदी केली होती आणि डीआयआयने जास्त विक्री केली होती आणि इंडेक्स पोझिशन एफआयआयने कमी केली होती. त्याचा इफेक्ट आज थोडासा दिसला आणि मार्केटमध्ये आपल्याला सिलिंग बघायला मिळाली. आणि तरी सुद्धा निफ्टी इंडेक्स खालच्या लेवलला येऊन रिकव्हरी होऊन फ्लॅट क्लोज झाला. तर मी नेहमीच सांगतो, बाय अँड डीप ही कधी पण येऊ शकते. काल सुरुवातीलाच आली, जर स्क्रीनवर बघाल 10 वाजता, आज ही डीप 2:30 वाजता आली. पण तुम्ही बघत आहात की निफ्टी इंडेक्स हा अपट्रेंड चॅनलमध्ये आहे, बाय अँड डीप आहे आणि खालच्या लेवलला परत बाईंग येते, म्हणजे निफ्टी परत, म्हणजे स्टॉक्स हे परत स्ट्रॉंग होत आहेत. म्हणून बुलिश व्ह्यू अजूनही ठेवा, आपण अपट्रेंड चॅनलमध्ये आहोत. तर आता उद्याचं काय? उद्याचा बघा, आता मी ट्रेंड लाईन पुढे एक्सटेंड करतो, तिथे ना मागचा सपोर्ट करतो. एक मिनिट. इथे चॅनलचं आपलं थोडंसं इथे ओके, इथे होता. काल थोडासा व्हिडिओमध्ये स्लाइटली मूव्ह झाला होता. बॉटम, हे असे चॅनलचे ट्रेंड काढून तुम्ही सुद्धा दुसऱ्या स्टॉकमध्ये काढून सुद्धा अभ्यास करू शकतात आणि त्याच्यावरून ठरवू शकतात की आपल्याला काय करायचं आहे. ओके, हा खरा चॅनल आहे. ओके, बघा आता चॅनलमध्ये व्यवस्थित बघा. चॅनलच्या वरतीच आपण काल क्लोज झालो होतो, पण वरती रेजिस्टन्सला सस्टेन होता, परत खाली आलो, परत क्लोज झालो. तर आता दुसरी अपट्रेंड चॅनलच्या जवळच आहे. उद्या परत चॅनल ब्रेकआउट मिळाला तर मग हा चांगला स्ट्रॉंग ब्रेकआउट राहील आणि आपण 15,000कडे जाऊ. उद्या एक्सपायरी आहे, व्हॉलॅटिलिटी असू शकते, काही होऊ शकतं. आज ग्लोबल मार्केटमध्ये काय मुवमेंट होते
अमेरिकन मार्केटमध्ये उद्या सकाळी त्याचं रिफ्लेक्शन एशियन मार्केट आणि डाऊ फ्युचर याच्याप्रमाणे उद्याची मुवमेंट राहील. तरी सपोर्ट आपण आजचा जो आहे माझा कॅल्क्युलेशन प्रमाणे तोच आलेला आहे, तर तोच ठेवू. फक्त हा एक दुसरा सपोर्ट आपण काढून ठेवूया. हा जो लो होता, हा लो आपण एक सपोर्ट काढून ठेवू उद्यासाठी, म्हणजे माहितीसाठी. तर उद्या परत हे ॲरो ह्या साईडला, हा ॲरो इथेच. पण उद्या कोणत्याही निगेटिव्ह न्यूजमुळे जर 14,400 म्हणजे 450च्या खाली जर निफ्टी ओपन झाला तर आपण 14,200 कडे जाऊ शकतो. ती पण ट्रेंड लाईन इथे काढून ठेवतो. हे जे हाय आहे इथे इथपर्यंत जाऊ शकतो 2,250 कडे, की जो ह्या अपट्रेंड चॅनलचा बॉटम लाईनचा सपोर्ट आहे. ते ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. अजूनही बुलिश व्ह्यू आहे. मी काल सांगितल्याप्रमाणे बजेटपर्यंत निफ्टी इंडेक्स बाय अँड डीप आहे. आता बँक निफ्टी बघा, बँक निफ्टीचा मी चॅनल जो काढला होता तोच ठेवला होता माझ्या मते. 650 आणि थोडासा खालीवरती गेला होता बस. बघा तिथेच ओपन झाला, प्रॉफिट बुकिंग बघायला मिळाली. जवळपास हा जो 32,100चा जो सपोर्ट तिथपर्यंत आला आणि परत बाईंग बघायला मिळाली आणि परत 32,600च्या जवळपास क्लोज झाला. म्हणजे बँक निफ्टी हा निफ्टीपेक्षा स्ट्रॉंग आहे. आता बँक निफ्टीचे थोडेसे रेजिस्टन्स आणि सपोर्ट चेंज झालेत. ते मी बघा 32,800 झाला रेजिस्टन्स आणि 32,300 हा सपोर्ट झाला. कारण इथून त्याने रिव्हर्स घेतलेला आहे, कारण वरती आलेला आहे. ओके, बघा इथून पीक घेतली. बघा इथे पण कन्सोलिडेशन होतं, तिथूनच रिव्हर्स घेतलं. एक जोराची डिप मारली, पण तिथूनच बँक निफ्टी रिव्हर्स झाला, वरती गेला आणि वरती क्लोज झाला. तर हा अपट्रेंडची लाईनची आहे, ही पण लक्षात ठेवा. उद्या जर परत दोन्ही साईडला म्हणजे 32,800 रेजिस्टन्स आणि 32,300 सपोर्ट याच्या खालीवरती कुठेही बँक निफ्टी गेला तर बाईंग आणि सेलिंग भरपूर बघायला मिळू शकते. पण ॲज पर OI डेटा म्हणजे ओपन इंटरेस्ट डेटा, बँक निफ्टी हा निफ्टीपेक्षा स्ट्रॉंग आहे. हा बघा एक बुलिश क्रॉसओव्हर पण बघायला मिळतोय तुम्हाला. MACD आहे, हा MACDचा हा असा जेव्हा क्रॉसओव्हर होतो झिरो लाईनच्या वरती, म्हणजे हा बुलिश सिग्नल आहे. खाली वरतून आला, दॅट इज अ बुलिश सिग्नल. नंतर निफ्टीचं सांगितलं, बँक निफ्टीचं सांगितलं. नंतर मी आज चॅनलवरती मी आज 2 कॉल दिले होते. दोघंही रॉंग टायमाला म्हणजे चुकीच्या टायमाला चुकीचं कॅल्क्युलेशन करून दिलेत. दोघांमध्ये स्टॉप लॉस ट्रिगर झालेत ऑप्शनचा आणि निफ्टी फ्युचरचा, बँक निफ्टी फ्युचरचा. आपण बँक निफ्टी फ्युचरचा स्टॉप लॉस ट्रिगर होऊन परत 200 पॉईंट वरती आला. म्हणजे ज्याने होल्ड केला असेल बुवा, स्टॉप लॉस ट्रिगर नाही होऊ द्यायचा. 32,500चा मी स्टॉप लॉस दिला होता, जो हा 32,500 दिला होता इथे. पण तिथून हा जवळपास 32,100च्या पण खाली गेला आणि परत 32,500च्या वरती ओपन झाला. नाही, स्टॉप लॉस काय दिला होता मी, 32,500. म्हणजे ॲक्च्युली मी चुकीच्या वेळेस चुकीचं ॲनालिसिस करून दिले होते दोन्ही कॉल. दोघंही चुकले. जे परवाचे आणि त्याच्या 2 दिवसाच्या अगोदरचे बरोबर राईट टायमाला दिले होते ते बरोबर एक्झिक्यूट झाले. हे अशा गोष्टी होत असतात, त्याच्यामुळे अभ्यास करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवा. तसेच आता ग्लोबल मार्केट काय चालू आहे ते बघूया. ग्लोबल मार्केटमध्ये डाऊ इंडेक्स जो +50 +60-70 होता तो आता फ्लॅट आहे, -9 आहे. आणि युरोपियन मार्केट सुद्धा फ्लॅट आहे. कारण आज सगळे थोडं डॉलर इंडेक्स वाढत असल्यामुळे बघा, डॉलर इंडेक्स आता तुम्हाला चार्टच दिसेल स्क्रीनवरती, डॉलर इंडेक्स थोडासा वाढतोय. त्याच्यामुळे बघा स्क्रीनवर दिसतेच तुम्हाला, लाईन चार्ट आहे. त्याच्यामुळे सगळ्या मार्केटमध्ये थोडंसं फ्लॅटनेस आहे. बेरिशनेस म्हणता येणार आणि फ्लॅटनेस आहे. आज रात्री बघूया काय होतं सगळ्या ग्लोबल मार्केटमध्ये, अमेरिकन मार्केटमध्ये, सिनेटमध्ये काय होतं, त्याप्रमाणे उद्याची मुवमेंट राहील. उद्या व्होलॅटिलिटी असू शकते, कारण उद्या एक्सपायरी डे आहे. तर मित्रांनो, थोडंसं फिअरमुळे लोकांनी आज प्रॉफिट बुकिंग केली.
कारण जर तुम्ही मिड कॅप इंडेक्स बघितला तर तो 0.6 म्हणजे 1.7 पर्यंत गेला होता मायनसमध्ये, पण तो आता -6 आहे, -0.6 आहे, म्हणजे जवळपास 1% रिकव्हरी झाली आहे मिड कॅप इंडेक्समध्ये. म्हणून मिड कॅप इंडेक्स बरेचसे सेलिंगमध्ये किंवा मायनसमध्ये तुम्हाला दिसतील. हे फिअर आहे, कारण सगळ्या ग्लोबल मार्केटवर आपलं चालतंय. आपल्या बजेट याच्यावरती आपण एवढे स्ट्रॉंग नाही आहे, त्यांनी सेलिंग केली म्हणून आपण सेलिंग करू शकतो. ह्या पद्धतीने गोष्टी असल्यामुळे ही सेलिंग आपल्याला बघायला मिळाली. पण ही सेलिंग किंवा इंडेक्स खाली आला ही एक ऑपॉर्च्युनिटी परत बाईंगला वरती जाण्यासाठी. तर मित्रांनो, काही इन्व्हेस्टमेंट करताना अभ्यास करा आणि ॲनालिसिस करा. आणि काही असले तर माझ्या टेलिग्राम चॅनलवरती नंबर आहे, तिथे मला प्रश्न विचारा, स्टॉक स्पेसिफिक मी नक्की उत्तरं देईल. पण अभ्यास करून इन्व्हेस्टमेंट करा, म्हणजे नक्की फायदा होऊ शकतो. धन्यवाद.